उद्या आहे शनी अमावस्या, त्या संदर्भात संपूर्ण माहिती पाहूया। अमावस्याचा प्रारंभ दिनांक 30/11/2024 नोव्हेंबर, वार शनिवार, वेळ सकाळची 10:30 सुरू होत आहे व अमावस्या समाप्ती 1/12/2024 डिसेंबरला रविवारी सकाळी 11:51 समाप्ती होत आहे। या दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारवून घ्यावा। पाण्यात मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर पुसून घ्यावे। सर्व यंत्र वाहने घर स्वच्छ करून नारळ 7 वेळा उतारा करून फेकून देणे। अमावस्याला करायची विशेष सेवा। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखं लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी। जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम। पंचगव्य अंगाला लावल्यावर साबण लावू नये। दुसरी गोष्ट म्हणजे घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी म्हणजेच पांढरी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरवाष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्गा सूक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती, करणी, भाणामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते। तिसरी गोष्ट म्हणजे अमावस्याच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार, नारळ, खडीसाखर ठेवून मानसन्मान करावा। त्यानंतर अमावस्याच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ ठेवून त्यावर कोरड्या शेंदुरानं त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा। पाचवी पुढची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र व पंचगव्य टाकून केंद्रातील उपलब्ध श्रीनिवासचे फ्लोअर क्लीनर, फिनेल पण चालेल, त्यानं घर स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायचंय। सहावी गोष्ट म्हणजे हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा। सातवी गोष्ट म्हणजे आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा हा 7 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा। उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवावे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा। तसेच पांढऱ्या मोहऱ्यांवर वल्गा सूक्त 11 वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसारी बांधावी। आठवा पुढचा उपाय म्हणजे घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना असो अमावस्याला नारळ, गोरक्ष, चिंच किंवा कोहळा हे बांधणे। अमावस्याला असोला नारळ म्हणजे न सोललेला नारळ, कोहळा किंवा गोरक्ष, चिंच आणून त्यावर श्री स्वामी समर्थ 1 माळ, श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र 1 माळ, शाबरी मंत्र 1 माळ, नवनाथ मंत्र 11 वेळा, कालभैरवाष्टक 11 वेळा, वल्गा सूक्त 11 वेळा करावे। गोरक्ष, चिंच, असोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुडीसहित बांधावे। जर अगोदरचे बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचरा कुंडीत विसर्जन करून सोडून द्यावे। असोला नारळ म्हणजेच न सोललेला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते, तेव्हा तो काढून कचऱ्यात टाकून द्यावे। त्यापुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा, असोला नारळ आणून लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा। त्यानंतर हिरण्यदान म्हणजेच ज्यांचे वडील नाहीत हे त्यांनीच करायचं असतं। अमावस्याच्या दिवशी 12 ते 12:30 दरम्यान जानवे जोड, 1.25 पावशेर पेढे, 11 रुपये दक्षिणा या 3 वस्तू ब्राह्मणास दान देणे। प्रसादास म्हणून पेढा परत केल्यास खाऊ नये। घरात शांतता राहण्यासाठी 1 नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे। शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक असे 7 कापूरची वडी जाळावी। कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र यांचा जप करावा। दर पौर्णिमा व अमावस्याला नारळ बदलून घ्यावा। जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा। नारळ खराब निघाल्यास त्याचं विसर्जन करावं। शक्यतो अमावस्येच्या दिवशी परान्न हे कधीही घेऊ नये। आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्की शेअर करा। चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।
लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहिती सोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.